हॅलो गाईज, दिस इज गीतांजली रहाणे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तयार होते दुसऱ्या कोणाच्या तरी वेडिंगसाठी, कारण ऑब्व्हियसली माझं स्वतःचं वेडिंग अजून वेळ आहे. बट इट्स ओके. स्टार्टिंग विथ मॉइश्चरायझर, बिकॉज ऑनेस्टली माझा फेस विदाउट मॉइश्चरायझर लुक्स लाईक मी रात्री 3 वाजता नूडल्स खात बसले आणि झोपच नाही घेतली. सेटाफिल लावताच माझी स्किन म्हणते थँक्यू बेटा. नेक्स्ट इज प्रायमर ओनली ऑन द टी झोन, बिकॉज माझा टी झोन इतका ऑइली होतो की कधी कधी वाटतं मी तिथे भाजी फ्राय करणार आहे. सो थोडा प्रायमर, थोडा पीस, थोडा काम डाऊन प्लीज. नाव आय एम युझिंग इनसाइड्स कलर करेक्टर आणि हा मॅचिंग शेड मी थोडा टॅप टॅप करते जस्ट टू ब्लेंड एव्हरीथिंग अँड मेक इट लुक लाईक माझा फेस ऍक्च्युअली स्लीप्स ॲट नाईट. नाव आय एम अप्लाइंग ऑरेंज कलर करेक्टर कारण माझे डार्क स्पॉट्स आर लिव्हिंग देअर बेस्ट लाईफ. ऑरेंज हाइड्स माय पिगमेंटेशन. आय विश माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम सुद्धा इतक्या इझिली करेक्ट झाले असते यार. कन्सिलर टाइम. हा हनी 30 शेड एक शेड ब्राईट आहे आणि बेसिकली हा कन्सिलरच माझ्या आयुष्यातला एकमेव हनी आहे राईट नाव. थोडं ब्राईट करते कारण थोडं अंडर आय लिफ्ट दिसेल, अंडर आईज डाऊन दिसायला नकोय. नाव ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. दिस ब्लेंडर वर्क स्मूदर दॅन मोस्ट पीपल इन माय लाईफ. आय लिटरली फील लाईक मी ट्रॉमा पण ब्लेंड करते. अँड टुडे नो फाउंडेशन बिकॉज मला नॅचरल बेस हवाय. दॅट सॉफ्ट स्वीट इनोसेंट लुक इवन दो आय एम नन ऑफ दोज थिंग्स. बट मेकअप कॅन लाय अँड आय लव्ह दॅट फॉर मी. आणि ऑनेस्टली हा ब्लेंडर माझ्या लाईफ पेक्षा पण जास्त स्मूथ चालतो. माझ्याकडे 2 कॉम्पॅक्ट्स आहेत. एक आहे मेबेलिन फिट मीचं इन द शेड 310 आणि दुसरं आहे कलर बार. मी प्रोडक्ट्स आणि शेड्स खाली कॅप्शन मध्ये मेन्शन करेल. या दोन्हीपैकी मी कलर बारला पिक केलं आहे कारण हा नीटली सेट करतो माझा लुक आणि माझ्या फेसला थोडं तरी छान असं फेअर डिसिप्लिन लुक मिळतं, जे माझं ऍक्च्युअल लाईफ मात्र कधीच फॉलो करत नाही हे डिसिप्लिन. टॅप 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 एव्हरीवेअर सेटिंग माय फेस अँड माय लाईफ. ऍटलीस्ट माझा मेकअप तरी सेट होतो. लाईफचं कायच घेऊन बसले, ती तर कधीच सेट होत नाही. कॉपर आय शॅडो टुडे बिकॉज वेडिंग सीझन इज इक्वल टू शिमर मॅन्डेटरी. थोडा कॉपर लावलं की आईज बघून वाटतं मी फुल फेस्टिव्ह मूडमध्ये आहे, इवन दो माझ्या आयुष्यात काहीही फेस्टिव्ह चालू नाहीये. आयलायनर ऑन गाईज. परफेक्ट विंग काढणं म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या कठीण व्यक्तीला समजून घेण्या इतकं कठीण आहे. बट आज समहाऊ विंग नीट आलाय. सो आय एम टेकिंग इट ॲज अ साईन की माझ्या आयुष्यात काहीतरी ठीक होणार आहे. वेट, just look at my blouse sleeves, maroon plus green. This design is so pretty की मला वाटलं तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. Honestly हा ब्लाऊज मला जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळवून देईन दॅन माय फेस. मस्कारा फॉर दॅट लॅश ड्रामा, बिकॉज माझं ऍक्च्युअल लाईफ 0 ड्रामा चालू आहे. सो थोडा तरी लॅशेसवर ठेवूयात. ओके, नेक्स्ट आय एम कोम्बिंग आयब्रोज विथ मस्कारा ओनली. फुल जुगाड क्वीन आहे मी. ब्राउज इन्स्टंटली लुक लाईक त्यांनी ग्रूमिंग क्लास जॉईन केली आहे. If you know, you know. Next is lipstick, guys. This is a whole MBA project. Swiss Beauty Cafe Mocha apply करती है. Look at that shade, guys. जो आहे खूपच सुंदर असा शेड. ब्राउन शेड आहे by the way. Then I'm applying brown lip pencil. Smudge a little bit. Now comes the lipstick science experiment. रेनी कॉस्मेटिक्सची ही 5-in-1 वाली लिपस्टिक भेटते. त्याच्यामध्ये ही पिंक वाली शेड आहे. माझ्या लोअर लिपला मी लावतीये आणि स्मच करतीये. अँड इट गिव्स दॅट ऑम्ब्रे फिनिश. सुपर क्यूट. इतके एफर्ट्स मी माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरमध्ये प्रोजेक्ट करायला सुद्धा घेतले नाहीयेत गाईज. कॅन यू बिलीव्ह इट? नो. आणि मी शेवटी बॉर्डरला ही रेडिश मरून लिपस्टिक फ्रॉम रेनी कॉस्मेटिक्स अप्लाय करते, जी माझ्या साडीला परफेक्टली मॅच होतीये. लक्षात आहे का, स्कूल डेज मध्ये सो मेनी स्टेप्स वर देअर ओनली फॉर 1 होमवर्क. सेम वाइब्स. ओके, लक्षात ठेवा, एफर्ट मॅटर्स, डिटेल्स मॅटर्स गाईज. नाव आय एम अप्लाइंग ब्लश. बट ब्लश काय आहे तर तो सेम माझ्या लिपस्टिकचाच पार्ट आहे. म्हणजे मी लिपस्टिकच माझ्या चिक्सवर अप्लाय करते, जी मी सेम लिपस्टिक माझ्या लिप्सवर लावली आहे. मी आतापर्यंत तुम्हाला खूप सारे जुगाड सांगितले आहेत, सो माझे व्हिडिओज बघत जा कारण तुम्हाला हे वेगवेगळे जुगाड्स माझ्याकडून शिकायला मिळतात. इफ ब्लश थोडा जास्त झाला, टॅप टॅप विथ कॉम्पॅक्ट पावडर मारायचं आणि पुढे जायचं. आणि तुम्ही सुद्धा करत असाल तर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही काय काय जुगाड करताय ते. आणि हो, मी जे काही प्रोडक्ट्स माझ्या फेसवर यूज करते या व्हिडिओमध्ये ते मी या व्हिडिओ खाली टॅग पण करणार आहे आणि कॅप्शन मध्ये मेन्शन सुद्धा करणार आहे. सो डोंट वरी गर्ल्स, आय एम गर्ल आणि आय विल हेल्प यू. देन हायलायटर ऑन हाय पॉइंट्स. गाईज, ग्लो फ्रॉम विदिन येत नसेल तर ग्लो फ्रॉम पावडर इज ॲब्सोल्युटली अलाउड. दिस नेकलेस इज फ्रॉम पुणे स्ट्रीट शॉपिंग आणि यामधले जे स्टोन्स आहेत ते एक्झॅक्टली माझ्या साडीवरती मॅच होत आहेत. सो मी हा घेतलेला. देन ग्रीन आयलायनर ऑन टॉप ऑफ ब्लॅक आयलायनर कारण डिटेल्स मॅटर ब्रो. हे छोटंसं काम माझ्या होल लुकला नेक्स्ट लेवलवर नेतं आणि ब्लाऊज डिझाईनशी मॅचिंग पण होतंच. सो दिस छुटकू इयरिंग्स स्मॉल आहेत पण माझ्यापेक्षा जास्त सॉर्टेड आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत.
या सेम नेकलेसवरच्याच मी पेअर केलेला आहे, जस्ट स्ट्रीट शॉपिंग मध्येच घेतला. देन हा मेकअप फिक्सर यूज करते जो आहे फेसेस कॅनडाचा. आय स्वेअर हा स्प्रे आहे की माझा लाईफ सपोर्ट आहे तेच कळत नाहीये. थोडेसे हवा मारतीये कारण तो परफेक्टली ब्लेंड व्हावा माझ्या फेसवर. नाव इट्स टिकली टाइम. मी तर विसरलेच होते. आय पुट दिस ओव्हल टिकली अँड थोडा कॉम्पॅक्ट अराउंड इट बिकॉज माझं मेकअप नेहमी तिथेच फेड होतं जेव्हा मी टिकली लावत असते. तर आजूबाजूची जी प्लेस आहे टिकलीच्या ती नेहमी थोडंसं तिथला माझा मेकअप फेड होतो. सो गाईज दिस हॅक सेव्स माय इज्जत एव्हरी टाइम. जस्ट डॅब 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 विथ कॉम्पॅक्ट अराउंड द टिकली. पुटिंग दिस बिग रिंग ऑन माय इंडेक्स फिंगर. फक्त स्टाईलमध्ये गुलाबजामुनची वाटी माझ्या हातामध्ये घेऊन बसण्यासाठी बस. बाकी याचं काही पर्पज नाहीये. ओके, टिकली कन्फ्युजन मुवमेंट आहे हा. आय ट्राय चंद्रकोर. मला एवढं सूट नाही करत आहे या लुकवरती ओव्हरऑल. देन आय ट्राय अनादर टिकली अँड इन्स्टंटली मला ते सिरियल मधल्या विलनच्या वाईब्स येत आहेत. सो आय गो बॅक टू द फर्स्ट ओव्हल टिकली कारण स्टॅबिलिटी महत्वाची. नाव माय बँगल्स. ग्रीन प्लस मरून कस्टम सेट आय मेड ॲट होम. मी लिटरली बँगल ॲडिक्ट आहे. मला बांगड्यांचा आवाज म्हणजे माझ्यासाठी थेरपी आहे. माय बँगल्स लुक सो प्रिटी. पल्लू अजूनही पिन केलेलं नाही आहे मी बिकॉज प्लीट्स आणि मी एकमेकांवर ट्रस्ट ठेवूच शकत नाही. दे स्कॅटर अँड सो डू आय. अँड हा होल लुक आहे गाईस. मला वाटतं मी मराठी मुलगी इन टू बॉलिवूड फ्युजन हिरोईन आहे आज. अफोर्डेबल प्रोडक्ट्स प्लस फुल एफर्ट इज इक्वल टू सक्सेसफुल लुक. हा हा. नाव लुक ॲट माय मेहंदी गाईज. मी दोन्ही हातांवर स्वतः मेहंदी लावली आहे. येस, राईट हँडवर लेफ्ट हँडने. म्हणजे मी किती टॅलेंटेड असू शकते यार कोणीतरी. मी एवढी टॅलेंटेड आहे. फक्त युनिवर्सने मला रिकग्निशन अजूनही दिलेलं नाही आहे की मी टॅलेंटेड आहे. सो दिस इज द फायनल लुक. मेहनत फुल, बजेट हाफ, ड्रामा अनलिमिटेड. नाव एन्जॉय द फोटोज अँड व्हिडिओज. आणि हो, ॲप्रिसिएशन एक्सपेक्टेड आहे गाईज तुमच्याकडून. थँक यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. इफ यू लाईक दिस वेडिंग गेट रेडी विथ मी देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा गीतांजली रहाणे चॅनलला. मोर लुक्स, मोर केअर्स, मोर बकबक येणारच आहे. लव यू ऑल. बाय बाय.